नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला भरलेल्या वांग्याची भाजी करायची आहे। हे बघा, हे असे त्याचे देठ तोडून घेतलेले आहेत। हे वांग्यांची देठ तोडून घेतलेले आहेत 4 वांग्यांची। त्याच्यानंतर आपण इथे थोडेसे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो भाजून आणि हा शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे। त्याच्यानंतर इथे लसूण घेतला आहे, अद्रक घेतला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत। एवढं आपल्याला जास्त मसाला आहे तो मी करून ठेवत असते त्याच्यामुळे तो। तर इथे टोमॅटो घेतला आहे, टोमॅटोसुद्धा आपण भाजून घेतला आहे, कोथिंबीर आणि इथे कढीपत्ता। तर हे सगळं वाटण तयार करून घेणार आहोत। आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यात आधी हे वाटण तयार करून घेणार आहोत आणि मग पुढचं पूर्ण रेसिपी बघा। खूप छान काळ्या मसाल्याची भरलेली वांग्याची भाजी आज तुम्हाला अगदी छान कुकरमध्ये कशी झटपट बनवायची ते सांगणार आहे। तर हे बघा, असं वाटण आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर आपलं हे बघा, हे वाटण तयार झालेलं आहे। हे जास्त वाटण आहे, आपल्याला कमी घ्यायचं आहे। तर हे वाटण आपण आता बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत ते दाखवणार आहे मी तुम्हाला। आपण सगळ्यात आधी इथे शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत। हा मला एवढा टाकायचा नाही, आपण बाजूला हा थोडा बाजूला काढून ठेवणार आहोत। त्याच्यानंतर हे जे वांगे आपण पाण्यात ठेवले ते वांगे तिथे ठेवणार आहोत। त्याच्यानंतर मी मसाले कोणते टाकणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी हा लाल मसाला आहे आपल्या घरचा, आपल्याला घरी दळलेलेच मसाले आहे, हा लाल मसाला आहे। त्याच्यानंतर हा काळा मसाला आहे आमचा। मी म्हटलीच की काळ्या मसाल्याची आमटी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे। काळा मसाला जो आहे तो हा बघा, असा हा काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद। तर आपल्या आवडीप्रमाणे मसाले घेऊ शकतो हे, आणि हे माझे घरी दळलेले मसाले होते। त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत। या ठिकाणी आता आपण इथे हे बघा मीठ टाकणार आहोत। हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर आळणचं पीठ असेल तर तुम्ही याच्यात आळण सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। हे बघा, या ठिकाणी असं थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि आपण आता हा मसाला पूर्ण असा एकजीव करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने झाला। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण आता ह्या वांग्यांमध्ये, वांगे छान बघून घेतलेले होते, किडलेले नव्हते ते, आणि व्यवस्थित असे पाण्यात आपण 5-1 मिनिटं असे पाण्यात धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। आणि त्याच्यात आपण हे बघा, ह्या ठिकाणी आता आपण इथे असा दाबून हा मसाला भरून घेणार आहोत। मसाला वांगे, काळा मसाला वांगे ची भाजी आपण तुम्हाला दाखवणार आहे मी आज। बघा, या ठिकाणी असा छान असा हा मसाला पूर्ण भरून घेतलेला आहे। आमच्या इथे वाहनांचा आवाज येत असतो, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण डायरेक्ट व्हिडिओ बनवत आहे मी हा। तर आम्ही 2-3च जण असल्यामुळे मी 4च वांगे घेतलेले आहेत। तर तुम्हाला जास्त तुम्ही करू शकतात असे। तर बघा, आपला हे वांगे असे छान असे भरून झालेले आहेत। आता आपल्याला गॅसवर कुकरमध्ये आपल्याला भाजी पटकन शिजावी त्याच्यासाठी आपण इथे करणार आहोत। तर हे असे मस्त वांगे भरून झालेले आहेत आपले, मसाला वांगा। तर आपण इथे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे। या ठिकाणी बघा, इथे तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण इथे जिरं टाकलेलं आहे।
जिरं छान तडतडल्यानंतर आपण जो मसाला आहे, हे बघा, आपण जे हे वाटण केलेलं होतं, ते वाटण आपण इथे 2 चमचे इथे टाकून घेणार आहोत. आपण जास्त वाटण केलं होतं, आता आपल्याला तेवढा वापर करायचा नाही आहे. तर इथे आपण 2 चमचे वाटण टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण ते जोपर्यंत त्याला परतून घेणार आहोत, तर आपला इथे छान नाही बघा, तेल सुटला लागलेलं आहे, तेल सुटलेलं आहे. आणि त्याच्यात आपण जे होतं तर पाणी, त्याचं जो आपण ग्रेव्हीमधलं जे पाणी होतं ते सुद्धा आपलं गेलेलं आहे. आणि पूर्ण तेल असं, हे बघा, तेल दिसायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे वांगे होते आपले, हे बघा, हे जे वांगे आहेत आपले, हे बघा, तर हे वांगे आपल्याला याच्यात टाकायचे आहे, एक एक करून. हे बघा, आणि आपण असे परतून घेणार आहोत. मसाल्यात हे असं परतून घेत आहे. तर आपला हा जो उरलेला मसाला होता तो सुद्धा आपण याच्यात टाकून घेणार आहोत. का बघा, आणि एका बाजूला आपण थोडं कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे. एका गॅसवर आपण थोडं कोमट पाणी करत आहोत. बघा, आपला मसाला सुद्धा छान भाजला गेला. त्याच्यात वांगे छान परतले गेलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी वांगे परतले गेल्यानंतर आपण एका बाजूला, हे बघा, ह्या डिशमध्ये थोडंसं आपण जो मसाला होता त्याच्यात थोडं गरम पाणी टाकलं. आणि आपल्याला जितका रस्सा पाहिजे तेवढा रस्सा आपण बघा, या ठिकाणी आपल्याला किती रस्सा पाहिजे तेवढा आपण इथे रस्सा करून घेणार आहोत. आणि झटकन एक कुकरची शिट्टी करून घेणार आहोत. आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. आणि एक शिट्टीमध्ये, एका वाफेवरच, आपल्या एका शिट्टीतच आपले वांग्याची भाजी होणार आहे. बघा, गॅस थोडा कमी केलेला आहे, कारण जोपर्यंत वाफ भरत नाही कुकरची तोपर्यंत गॅस कमी करून द्यायचा आहे. आणि आपण त्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे पटकन असं त्याची एक शिट्टी होणार आहे. आणि इथे कुकर आपण आता लावून घेणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहेत. आणि इथे हे बघा, वाफ भरली गेली ती आपण करणार. आता आपण इथे एक शिट्टी होऊन झाली की मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे की भाजी खूप सुंदर अशी होणार आहे. छान अशी आपली रस्सा काळ्या मसाल्याची वांगा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि भाजी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि अशी छान रस्सा काळी भाजी आमटी झालेली आहे आपली, अगदी छान आणि स्वादिष्ट, चविष्ट. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक केलेच पाहिजे आणि सबस्क्राईब करा.